नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, आपण याचा व्हिडिओ टाकला होता आणि आज जवळपास 8वा दिवस आहे पक्ष्यांना. तर आज किती मॉर्टिलिटी झाली किंवा मग आतापर्यंत किती मॉर्टिलिटी झाली हे तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे. बॉयलरचा शेड आहे आणि तुम्हाला माहितीच आहे माझं रोजच्या रोज इकडे जाणं तिकडे जाणं सगळ्या गोष्टी असतात. आणि बॉयलर आणि गावठी सांगाल तर पूर्ण मॅनेजमेंट वेगळं आहे. तरी याच्यामध्ये किती मॉर्टिलिटी झाली काय झाली तर आता आपण इकडे या दाखवतो. इकडे बघा 7 तारखेला आपली पिल्लं आल्यात. 7 तारखेला पिल्लं आल्यात. 7वा 8वा दिवस मॉर्टिलिटी 0. ही 9व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी 5 झाल्यात. 10व्या दिवशी 5 झाली. 11व्या दिवशी 7 झाली. त्याच्यानंतर इथे 5 झाल्यात. त्याच्यानंतर 4 झाली. 7व्या दिवशी 3 झाले आणि इथे डायरेक्ट 16 झालेत. आणि आजची म्हणजे मंगळवार आहे तर आजची एंट्री करायची आहे इथे. तर आज मॉर्टिलिटी का होते तुम्हाला दाखवते. तर इकडे बघू शकता हा पक्षी जो आहे इथे आता 3 झालेत. जवळपास 6 मॉर्टिलिटी झालेली. तर मेन मॉर्टिलिटी होती ती म्हणजे इकडे खाद्य पक्ष्यांना न पचल्यामुळे होते. बाकी तुम्ही बघत असाल तर पक्षी एकदम मस्त असं आहे. आज ज्यांचं वॅक्सिंग करायचं आहे 6व्या दिवशीच वॅक्सिंग करतात. पण विषय असा झाला की आपलं ट्रेनिंग होतं नाशिकला त्याच्यामुळं पॉसिबल झालं नाही. आणि म्हटलं पक्षी नॉर्मली विष्ठामागे चिपकत होती म्हणून म्हटलं त्याला लगेच वॅक्सिन न करताना म्हटलं अजून एक दिवस बघूयात नक्की काय होतं आहे. पण तुम्ही पक्षी बघताय बाकी एकदम व्यवस्थित आहे. तर हा पण वाटला का मरेल काय पण तो व्यवस्थित आहे पक्षी तुम्ही बघू शकता. तर आता वॅक्सिन झालं की आपण याला दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा लेक्झिन चालू करणार आहेत. कारण विष्ठा चिपकते कारण खाद्य पक्ष्याला पचायला जड जातं त्या हिशोबाने. कारण आपला छोटा पक्षी असतो आणि तो प्रॉपर वाढायला त्यासाठी त्याला मक्का वगैरे आपण दिला होता 2 दिवस तरी तो प्रॉब्लेम आला. तर आता वॅक्सिन करूयात त्याला. वॅक्सिन कसं करतात हे तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे. हे लासोटाचं वॅक्सिन आहे. 1000 डोसचं आहे आणि 143 रुपयाला हे वॅक्सिन आलं आहे. फक्त 143 रुपये. म्हणजे तुम्हाला विचार करा की तुम्हाला 14 ते 15 पैशामध्ये तुम्हाला एक पक्षी पूर्ण वॅक्सिनेटेड होऊन येतो. त्याच्यानंतर हे 36 mlचं डायल्यूट वॉटर आहे आणि हे आपल्याला आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते तुम्हाला कसं मिक्स करायला दाखवतो. आपल्याला सिरिंज प्रत्येक वेळेस नवीनच घ्यायची आहे. काय करायचं की याच्यातून लिक्विड घ्यायचं आणि वॅक्सिनची बॉटल आहे याच्यामध्ये टाकायचं. हळूहळू मिक्स करायचं आणि पुन्हा खेचून घ्यायचं आणि या बॉटलमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं वॅक्सिन कंप्लीट झालं. ठीक आहे. तर आता आपण पक्ष्यांना अंधार केला आहे. पिल्लू पकडायचं काम चालू केलं आहे. संध्याकाळ झाली की आपल्याला वॅक्सिन करायला लागतं या पद्धतीने. आणि गावठी पक्षी आहे तो सहसा लगेच भेटत नाही. त्याला खूप अशी मेहनत घ्यायला लागते. आता पूर्ण पक्षी पकडून घेऊयात. तुम 2 हाताने पकड ना. तो कॅरेटा इकडे. गावठी पक्षी असतो तो लवकर हातात येत नाही. तुम्ही बघू शकता आता इकडे पूर्ण कॅरेटमध्ये भरायचं काम चालू आहे. असे ड्रॉपर असतात
जे काय करतात की आपण हे लिक्विड जे आहे या ड्रॉपरमध्ये टाकायचं, असं टाकून घ्यायचं, म्हणजे प्रॉपर आपल्याला एक एक थेंब पक्ष्याच्या डोळ्यात किंवा नाकात टाकता येतं. असं आपण आता एक 4 ड्रॉपर रेडी करून घेणार आहेत. तुम्ही इकडे बघताय. ठीक आहे, तर असं आपण आता हे रेडी करून घेतलं आहे. असे आपण 4 करणार आहेत. आणि इकडे बघता तुम्ही, असं आईस पॅड ठेवायचा, म्हणजे वॅक्सिन तुमचं चांगलं राहतं, थंड राहतं. ठीक आहे. जवळ गेलं. आता पक्षी आपण असा पकडायचा आणि पक्ष्याच्या फक्त एक ड्रॉप, तर ड्रॉपर असो, ड्रॉपरने घ्या किंवा ह्याच्याने घ्या, ह्याच्यामध्ये एक थेंब टाकायचा. पक्ष्याने पाणी पिलं की टाकून द्यायचं. बरोबर. पक्ष्याने पाणी पिलं टाकून द्यायचं. पक्ष्याने पाणी पिलं टाकून द्यायचं. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही एक थेंब डोळ्यात किंवा एक थेंब नाकामध्ये देऊ शकता. पक्ष्याने पाणी पिलं टाकून द्यायचं. इकडे दाखव. इकडे असं ब्रुडरमध्ये टाकून द्यायचं. असे आपण फटाफट करू शकतो. बरं झालं, बंद कर व्हिडिओ. आता टोटल तुम्ही आता बघता इकडे वॅक्सिन करून झालं आहे या सर्व पिलांना. आता हा लॉट आपण घेतला आहे. 1, 2 आणि 3 जण आम्ही कंटिन्यू असं वॅक्सिन करतो आहे. तर मित्रांनो, 1000 पक्षी आहे, म्हणजे जवळपास 50 काहीतरी 45ची काहीतरी मॉर्टॅलिटी झाली 8व्या दिवशीपर्यंत. मला सांगा, तुम्हाला एक एक पक्षी असा पकडून असं वॅक्सिन करायला लागतं. एक एक पक्षी तुम्हाला असा पकडून वॅक्सिन करायला लागतो आणि तुम्ही 10,000 20,000च्या गोष्टी करताय. कसं पॉसिबल होणार आहे मित्रांनो? तुम्ही फक्त पैसे लावू शकता, पण तुम्ही प्रॉपर असे वॅक्सिन करू शकता का? आता नाही करू शकत. आणि जर वॅक्सिन नाही केलं तर पक्ष्यांची इम्युनिटी डाऊन राहते आणि मग पक्ष्यांची मॉर्टिलिटी होते आणि मग तुमचं नुकसान होते. म्हणून प्रोजेक्ट करायचे तुम्हाला 10,000 20,000चे, तुम्हाला या पद्धतीने पूर्ण वॅक्सिन करायला लागेल किंवा मग वॅक्सिन करण्याच्या टीम असतात, त्या टीमला बोलवायला लागेल आणि तुम्हाला वॅक्सिन करायला लागेल. तर अशा पद्धतीने पूर्ण वॅक्सिन आपण करतो आहे एकूण एक पक्षाला. आणि तुम्हाला अशी वॅक्सिनेटेड जर पक्षी पाहिजेत असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. वेटिंग आहे आमच्याकडं, पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीची प्युअर गावठीमधले पक्षी मी तुम्हाला देऊ, जेणेकरून तुमचं भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आहे. तर याची आपण काळजी घेणार नाही. तुम्हाला चांगला वॅक्सिन केलेला पक्षी तुम्हाला पण देणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता इकडे बघताय, तर पूर्ण पक्षी आपण इकडे आता वॅक्सिन करून सोडतो आहे. असे कॅरेटमध्ये आपण पक्षी पकडले आणि कॅरेटमध्ये ठेवून ते आपण पक्षी वॅक्सिन करतो. ॲक्च्युली 6व्या दिवशीच वॅक्सिन करायचं होतं, पण ट्रेनिंग होती त्याच्यामुळं मग जाता नाही आलं. म्हणजे आता फॉर्मवर आलो आहे, 1000चं वॅक्सिन ची बॉटल घेऊन आले. पण आपल्याला जर तुमच्याकडे प्रॉपर 1000 पक्षी असतील तर तुम्हाला वॅक्सिन थोडंसं एक्स्ट्रा आणायला लागेल, कारण आपलं वेस्टेज जातं. कारण गावठी पक्षी तो हालचाल करतो, झटके मारतो आणि अशाने काय होतं, वॅक्सिन आपलं खराब होऊन जातं. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर वॅक्सिन थोडंसं एक्स्ट्रा आणायचं. नागपुडीमध्ये किंवा डोळ्यात तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने नक्की वॅक्सिन करा आणि स्वतःचे पक्षी जे आहेत हे तुम्ही वाचवा. याचं 100% कधी ना कधी 15 दिवसामध्ये किंवा मग याच्यामध्ये आपल्या पक्ष्यांना भरपूर असा त्रास होतो.
वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात आणि आपले पक्षी मरतात. आणि एक पक्षी 60 रुपयाचा पक्षी आहे. आज सांगाल तर 8 दिवसाचा पक्षी म्हणजे याची किंमत आहे 80 रुपये. आणि जर हा पक्षी मेला तर आपल्या 80 रुपयेचं नुकसान होतं. त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच